श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी कधीही कोणत्याही वेळेची, काळेची, कशाची सुद्धा गरज लागत नाही. जेव्हा मनामध्ये इच्छा असते स्वामी सेवेची आणि स्वामी भक्तींची, तेव्हा मात्र तुम्ही कधीही कोठेही स्वामींचं सर्वोच्च जी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण. तसं तर स्वामींची प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठच असते, फक्त ते मानण्यावर असतं. एका जागेवरती बसून स्वामींचं तासनतास भक्ती करणे हे यापेक्षाही म्हटलं तरी देखील नामस्मरणाची सेवा ही खूप मोठी आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी नेहमी सांगतात की कोणतीही सेवा ही कमी नाही किंवा कोणतीही सेवा जास्त नाही, असं कधीच मानू नका. जेव्हा जेव्हा मनापासून एखादी गोष्ट करावीशी वाटते किंवा एखादी सेवा करावीशी वाटते, तेव्हा ती सेवा ही सर्वश्रेष्ठ असते. मग ती पारायणाची असो किंवा नामस्मरणाची असो किंवा तारक मंत्राची असो, विश्वास हा नेहमीच महत्त्वाचा असतो आणि सेवा करत असताना विश्वास हा नेहमी जिंकत असतो. जेवढी विश्वासाने केलेली सेवा असते तेवढी स्वामींजवळ जास्तीत जास्त लवकरात लवकर पोहोचत असते. मग विश्वासाने केलेली थोडी जरी सेवा असेल तरी देखील ती लवकरात लवकर स्वामींजवळ पोहोचत असते. स्वामींची सेवा करण्यासाठी खूप काही वेळ द्यावा लागतो किंवा धनसंपत्तीचा खर्च करावा लागतो असं अजिबात नाही. तुमचा भाव, तुमची भावना, तुमचा विश्वास आणि तुमच्या मनामध्ये स्वामी किती महत्त्वाचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेवढी विश्वासाने तुम्ही सेवा करता तेवढे स्वामी तुमच्याजवळ लवकरात लवकर येत असतात आणि आपल्या भक्तांची इच्छा ही नेहमीच पूर्ण करत असतात. स्वामींची सेवा करताना अनुभव हे प्रत्येक भक्तांना येत असतात. जसा एखादा भक्त हट्टाने एखादी गोष्ट स्वामींच्या जवळ मागतो, कारण स्वामींना आईचं रूप देखील मानलं गेलेलं आहे, त्यामुळे नेहमीच भक्त हट्ट देखील आपल्या स्वामींकडे करत असतात आणि असेच त्यांना देखील अनुभव स्वामी खूप सुंदर सुंदर देत असतात. तर आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहे, परंतु त्यातूनच एक आनंद निर्माण होतो, तो म्हणजे स्वामींच्या चमत्काराचा. आणि त्याचबरोबर एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की खरोखरच त्यांना देखील म्हणजे कधी एखादी गोष्ट स्वामींनी अनुभव दिलेला आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा संपूर्ण अडचणीतून एक प्रकाशाची किरण निर्माण होते, तेव्हा मात्र त्या गोष्टीचा खूप आनंद देखील होत असतो. आजचा अनुभव हा शारदा मोहिते या ताईंचा आहे आणि या सांगली जिल्ह्यातील राहणारे आहेत. खरोखरच त्यांच्या आयुष्यामध्ये जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो खूप सुंदर आहे. चला तर मग ऐकूया ताईंना दिलेला स्वामींचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करताय. अनुभव सांगितले की तुम्हाला की काल सकाळी तुमचा अनुभव आहे तर सकाळच्या 11ला मी बसली तर 10ला अनुभव आहे तर ती 11ला उठली. पुन्हा तुम्हाला फोन लावला, फोन उचलत असा. पुन्हा म्हटलं मी नुसतं तुकडं खाल्लं होतं, कोण खाताना मला करा येत नाही, एका करते गॅस कट्टा झाला, सगळं मला देवानं करून दिलं स्वामी माझ्या. अरे वा, नाव सांगताय का ताई? सांगते मी, शारदा मोहिते, तासगाव तालुका, जिल्हा सांगली. बर, आडनाव काय म्हणलं? हा, आडनाव का? शारदा मोहिते. मोहिते वय. हा. आणि तासगाव जवळ राजापूर म्हणून गाव आहे. म्हणून माझी इच्छा होती मॅडम, या मस्त माझा हात चालत नाही, उजवा हात तेवढा चालते. जपाला बसली की दुसऱ्याकडे आंघोळ घालायची, आंघोळ घालायची, मला गावान घाला येत नाही, मला उठा येत नाही. दवाखान्यात गेलं तर स्वामीचं नाव घ्यायचं जायचं. मग 4 दिवस एवढा हलकापणा पडला तर मग मी संपर्क सोडला. 9 दिवसात म्हणलं गुरुवार करते. तोपर्यंत मला म्हणलं 8व्या गुरुवारी म्हणलं मला अक्कलकोट मग ती नाही झाला आवड.
हा. मग नेक्स्ट म्हणलं कोण माझ्या संग यायला नाही. मला लगेच त्रास 5 मिनिटं झाले की लगेच येतोय मला. लय लगेच त्रास होतो. हा हा इतक्यानं जावं तर लगेच त्रास. घरचं कोण तर काय घरचं नाही तेच नाही म्हणला. तू सरळी हो 6 महिन्यात घालूया म्हणला. मग माझी गुरु तुम्ही दिवशी लई इच्छा होती घालायची. लय रडली. खूप रडली. रडू नकोस म्हणला. मग म्हणलं आपण दत्ताला डोंबूर जवळ आहे इथं. हा हा मग म्हणलं दत्ताला तुम्ही जाऊया का? जाऊया म्हणलं दत्ताला जाऊया. इथले इथं जाऊ तुला बसायचं दिसतंय का बघ. मग एक पाय धरायचं उंची बघून पायरी बघून बसायचं गाडीवर आणि हात टेकून पाय वर घ्यायचा आणि पायरीला बसायचं अशी बसते. मग ती जाऊन ठरलं ती दिवशी बघा बुधवारी त्यांच्याकडे जाम जी मला केली मॅडम स्वामी आई लई जाम केली. बराबर 3 वाजल्याच्या का 2 वाजल्याच्या कोणाच ठाऊक. मग स्वामीच माझ्या शेवल आहे ते म्हणायचं मला कोण नाही स्वामी सगळं स्वामी मला हुंदकावर आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलं नाही. मग ती झालं कवा माझ्या आयुष्यात तशी थंड वाजली नाही. लय थंड वाजली म्हणजे लय तात्या उठा मला थंड वाजते. तात्या उठा हातपाय कापायला लागलो. हातपाय आकडायला लागलो माझं. अरे बापरे. म्हटलं हात असं वडून धरलं. एक हात चालतच नाही आणि एक पाय चालत नाही टाकत नाही त्यात. आणि एक पाय तर लय खुव्यात खणकात असं मुळं मारले होतं. आता काय करा देव मला तात्या म्हणलं सोसलं मला. स्वामी म्हणलं मला सोसला. स्वामी काय स्वामी स्वामी म्हणून मला कोरड तोंडाला पडली. स्वामी स्वामी म्हणते. तिकडे गेलं की इकडे पाठ करते स्वामी स्वामी. इकडे गेले की छातीत दुखतंय. तिकडे केलं की कुल्यात दुखतंय. कुठलं माणूस होते स्वामी स्वामी स्वामी. पुन्हा उठली म्हणलं तात्या मला उलटी यायला लागल्या म्हणलं. मला उठायचं कुठं ताकद नाही. एका हाताला उठू शकतो एक हात टेकून उठायचं मला स्वामी मला ताकद नाही. म्हणलं मला काय दुसऱ्यांदा अटॅक आलाय काय कोणी तात्या म्हणतात काय करूया कुठल्या दवाखान्यात जाऊया. मग तिकडं मायनी म्हणून आहे हो तर जाते मी. दूर राहते जागा सगळं करते ती स्वामीच करते मी. नाही पैसा अडका जिमी सगळं स्वामी तुमचं आहे माझं काय नाही मी म्हणून. मग आता जाऊया दवाखान्यात सकाळ उठून म्हणलं. आणि मी सकाळच्या पारती उठली आंघोळी केली. गुरुवार असते ना. आंघोळी केली अभिषेक घातला. आता म्हणलं काय पण कर प्रत्येक गुरुवारी अभिषेक आहे माझा. अरे वा. आणि एक दिवस फुल चुकत आहे. मग अभिषेक घातला. दुपारच्या पाऱ्यात आम्ही काय केलं आता दुसरं झालेच का म्हणलं शारदा तर नाही म्हणलं काय झाले जाऊया आपण. लय दत्ताला म्हणलं गरजे. मग माझा काही विचार दत्तापाशी माळ घालते का बघायचं. मग इथला गणपतीचा पुजारी काय म्हणला आजकाल म्हणलं अक्कलकोट स्वामी पाशी माळ घाल म्हणला. अरे वा. दत्तापाशी घालूच नको. त्याचा ऐकून घेतला. आता काय करू माझी इच्छा झाली नाही पुरी. आता देवा म्हणलं मला दत्ताला पण नेलं नाही आणि अक्कलकोटला पण घेतला. मैत्रिणीचा पोरगा आहे व त्यानं तुम्हाला शेवट घातली वही. त्यानं मला दवाखान्यात घेऊन गेला आणि त्याच्या गाडीची मूर्ती होती बारकी. म्हणून एकाशी मूर्ती कोणत्या देवाची रे. अगं म्हणलं ते स्वामीची मूर्ती आहे म्हणला तू काही सेवा करून नुसतं श्री स्वामी म्हणत जा. आणि म्हणलं मला कुठले देते की म्हणलं तुला घेऊन म्हणला माळ. अरे म्हणलं मला म्हणलं जायची इच्छा आहे. मी का रे मला लगेच त्रास आहे करायची म्हणलं गाडी आपली स्वतःची उभा करायची. मग गाडी उभा केली जी बायकोला घेतली. पुन्हा माझ्या नात सुनाला घेतली. बहिणीच्या पुरगीला सुनाला. आणि मग गेलो आम्ही तिकडे गेलो. मग त्यानं माळ येता येता घेऊन दिली मला. आणि पुन्हा अक्कलकोट स्वामीला म्हणलं आठवड्यात नेतो तुला म्हणलं. आठवड्यातच नेली मला. चाला येत नव्हतं पाऊस चालू. इथनं तिथनं गेला काय लगेच त्रास नाही मॅडम. एकदा शिवडून लगेला उतरली. पायात चप्पल नाही चाला येत नाही काठीची. मग आता काय म्हणला अगं लई गर्दी असते कसं तुला घेऊ ग म्हणलं दर्शन. म्हणलं नाही घडू दे दर्शन म्हणलं. मला त्याच्या दरबारात नाही मला माळ घालायची आहे. मला त्याला गुरु करून घ्यायचा आहे स्वामीला. एवढं म्हणलं तर तुम्ही माझं ऐकलं जाईल. स्वामी मला कोणतं येऊन देऊ नको मला सरळ सांगू दे स्वामी आहे तुम्हाला. मग झालं रद्द झालं. दत्ताला जायचं होतं. मी थंड वाजून आली का मग बराबर बघा सर उलटी झाली. पाठीत उलटी केली. उशाला बारडी मुतायची. पाठी घेतली. पाठी आहे स्वामी आहे. पाठी घ्यायची पाठीत मुतायचं त्या बारडीत ठेवायचं. अरे बापरे. असली माझी उठायची येत नाही तर. मग दसरथ याचं बोचन पलन आहे त्या पलंगाला धरायचं. जरा हलका पण हलका गुडघं दुखायचं बंद झालं ते दवाखान्यात गेल्यावर.
अशी एक गुडघा टिकून अशी सरतात म्हणलं मला उठा येतंय अहो. पण असं बसले खाली उठा येईना. एका हाताचं बळ होईना. हा तिथं हुंबरा झाडायची म्हणलं असं मला हुंबरा झाडाला एक तर फेरी झालं प्रत्येक म्हणते यार ती पायरी त्यानं कट्टा बांधलाय व. हा हा माझ्या दारात बारकं झाड आहे की पण कट्ट्यात उगवले खाली खळग आलंय गटर आहे खाली. हा हा तर गेलं मग मी म्हणते साधी बोळी माझी सेवा दत्ता मानून घे हात चोपड लावची हुमराला पाणी घालची तुळशीला पाणी घालची आरती लावची तर आता काय तर बघा 5-7 महिने माझं चालू आहे बघा जशी अरे तिकडे वा. अक्कलकोटात झाले तसे. अरे मग असं झालं गेली नाही मी दत्ताला गेलो नाही. मग म्हणलं राहू दे आता 4 वाजता जाऊ का म्हणलं ताती आहो नको म्हणता का याचं सांग बरं म्हणता. तुम्हाला अनुभव काय आला मग तुम्ही म्हणला ना रात्री खूप मोठा चमत्कार झाला. मी सांगते की तुम्हाला. बरं बरं मग झालं रद्द झालं आणि गेलो मागलं घर आहे हो माग परडा आहे आमचा. त्याचं वांगी झाडाची लावली दोघं पण आम्ही गेलो. मी बसली खुर्ची शेवट मला बसा येत नाही. खुर्ची टाकून बसली खुर्ची टाकून बसली कधी कधी आला मोठा सहसा त्या दगड मोठा शिळ शिळ थांबला. म्हणतो तात्या मला स्वामी दर्शन दिलं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मला दर्शन द्या स्वामी आत जाऊ नका दर्शन द्या मला तुम्ही स्वामी अशी म्हणते खुर्ची बसून. मग दुसऱ्या बायका आलत्या बायका सांगू नको म्हणला सांगू दंगा करू नकोस म्हणला सांगायचं नसतं म्हणला. मग उशीर बसली तिथं उशीर बसले घरात बघा वांग्याची झाडं ती आहे ती तात्या म्हणते ती तोंड बाहेर काढलं तात्या म्हणलं दूध ठेवू का म्हणलं नको म्हणला राहू दे म्हणला. साप म्हणजे काय नाग नव्हता धामीन होती धामीन लांब काळी धामीन होती आंदोलन ते तोंड काढलं बाहेर एक हातभर माझ्याकडे बघायचं हात सरायचं माझ्याकडे बघायचं पण मला जप सोडला नाही. स्वामी म्हणलं मला आनंद झाला म्हणलं कशाच्या नाही कशाच्या रूपानं मला अक्कलकोटला नेहमी असं दत्ताला नेहमी नाही का पण मला दर्शन दिलं मी खूप आनंदात आहे. अरे वा. आता बसले घोटा रुपी बघा उशीच खाली घ्यायला लागते झोपली अनुभव आहे. मग आता काय माझ्या मनात अनुभव 1000-1,00,000 माळा बदल्या का नाही ती माझ्या मनात आलतं पण बसायला मला निभायचं नाही. मग ती काय म्हणली मी आंघोळ करत नाही काय नाही. आता माझा प्रश्न काय लग्नीच आहे लग्नी जर हातरुणात जर केली तर उशाला बारडी असते व. मग माझं म्हणणं काय तेच शेव करतोय माझं थंडीले तर बारडीची का ठेवीन 5-3 वाजता जाग जर आली तर तात्या खाऊ का फाडू करतोय त्याला झोप लागत नाही. आणि ती मुकाट्या म्हणायचं तर कसं. मग म्हणते राहिलं आता 11 माळी 11-22 माळी रोज सकाळच्या वरच्या संध्याकाळच्या वरच्या संध्याकाळचं सकाळचं 10. बरं मॅडम दत्ताच्या माळा कशा वाढायच्या 9च्या मोहर वाढायच्या नाही ते 9च्या पुढे म्हणजे स्वामींची वडतो त्या पद्धतीनेच ना श्री गुरुदेव दत्त म्हणायचं म्हणते की श्री गुरु दत्त मग ती घेऊन घेतलं पाठ केलं श्री गुरु दत्त काय आणि कोणतं ब्रह्मांड काय म्हणते ब्रह्मांड विष्णू महेश्वरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा त्याची म्हणती दिगंबरा ती काय मला दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ती ओळखते मध्ये ब्रह्मांड विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा म्हणते व दिगंबरा देवळान म्हणते एक माळ ओढती बघा आणि ध्यान झालं पुन्हा ओढती मग सकाळची ओढत नाही 10 वाजले की मग ओटायच होत नाही दुसरे जेवार सगळं व ते घालायची कापडं घालायची त्या स्वामीला आंघोळ घालायची त्या हुंबराला पाणी घालायला लंगडत तशीच करते लय सोसले म्या. मग आता माझा विचार आहे उच्चाडी घेऊन 3 वाजता जर उठलं तर कोणाचं ऐकायचं जरी शांत केला तात्यानं स्वामीन तर लय बरं झालं 3 वाजता जाग येत नाही दुखतंय अंग. नाही ताई तुम्हाला ना त्रास होत असेल तर तुम्ही नका उठू तुम्ही आपलं नामस्मरण दिवसभर काम करत करत किंवा सकाळचं तुम्हाला वेळ भेटेल फक्त ना 12 ते 1 या दरम्यान फक्त नाही नामस्मरण वगैरे म्हणजे देवाच्या समोर बसून सेवा करायची नाही. बाकी मग दिवसभरामध्ये तुम्ही पाहिजे तेवढी सेवा करू शकता. मग माझा झालाय विचार बघू संध्याकाळी त्यातनं उच्चाड्या दिवशी काढून काढ्या 40 तर दिवशी 50. माझं कसं होईल तसं म्हणते देवा म्हणजे लगेच त्रास बंद कर हातानं माझा हात त्राव वळणा बोट वळणा ती पायात हलका पाना लय सुचते मला सोसते ना जप वळायचं कर स्वामी आहे मला चित लागना त्याच्यावर आणि असं बसली देवा तशी खटखट माझ्या पायाला चावलं
हा. आणि पुन्हा मग तात्या काय म्हणलं चल घराकडं. उठली पण दर्शन त्यानं बाहेर दिलं बघा मला. अरे वा. मन खूप चांगलं बाहेरून दर्शन दिलं बघा. हा हा हा. मला तेच आनंद लय झाला. माझ्या स्वामीने म्हणलं मला घातली माळा घालायचं म्हणलं बस मला नेली नाही की नाही. समजा कोण धाड मी चांगली चाला येत असती का नाही तर मी इष्टीने गेली असती. हा मस्त गाडी सगळी मी हाणत होती. गाडी सगळी किती घेतलेल्या. हा हा. काय गाडी हाण सगळी देवानं माझी हौस पुरी केली. खरं मी तिकडं मला सगळं मूल नाही बाळ नाही कोण नाही मला. त्याने असं तुझी 6 महिने संडासला येत होतं. जशी मी ह्या देवाची सेवत लागली स्वामी तसं झोप बघा यायला लागली संध्याकाळची. आणि तारक मंत्र मी कशी म्हणते माहिती आहे का की टेन्शन मध्ये दुखतंय खाली वर मोबाईल मध्ये म्हणते. मग ती 2-3 झालेला पाठ तेवढून पुन्हा 11 वेळा म्हणायला असतं का नाही. त्यात काय चुकतंय येडं वाकडं म्हणते. मोबाईल नसला म्हणजे येडं वाकडं म्हणते. घे माझं कसं मानून घ्यायचं तसं बोलते बाबा म्हणते. हो ना हो ना. मग तर तारक मंत्र म्हणलं तर मोबाईल मध्ये ऐकून म्हणते बघा. आता देवाला म्हटलंय माझा पाठ कर. माझं कसं माझं दुखतंय त्याच्यावर माझं लक्ष जातं. कंबार तर एवढीच थोडं ते आता जर शांत आले बघा तारक मंत्राला गुडघ्याला पाणी लावलं. कंबार तर एवढी चुकते आणि छतीत लय दुखतंय अहो. देवाच्या समोरची स्वामींच्या समोरची विभूती असते ना ताई. ती विभूती लावली की मला घेऊन तात्यानं लावली की आणली की विभूती डबे घेतली जवळ विभूती लावली. पुन्हा मग 4 वाजता मला ठणका पण कमी झाला आणि थंड पण कमी झाली अहो. हा हा. नाही तुमचं जिथं जिथं दुखतं ना ताई गुडघा काय कंबर वगैरे जिथं दुखतं ना तिथं स्वामींच्या समोरची विभूती असते ना अगरबत्तीची. हाय ना डब्यात ठेवलं साठवून. हा मग ती लावायची स्वामींचं नामस्मरण करत राहायचं. स्वामींना म्हणायचं दुखायचं राहू द्या. हात झालं ना एका हातानं मी स्वयंपाक करून खाते. एका हातानं भाकरी टाकते. एका हातानं चपाती लागते. पाठ भरून खाते आम्ही. आणि मला उठायचं दुखतंय उठते नाही पाठ बसायची खुर्ची त्या पाटावर ताट ठेवायचं स्वामी आहे. आणि मला जर कटाळ जर आला हातानं जर नाही कटाळ आला हातानं जर मी केलं तर साधं साधं नाही करावं शिळ असतं दोघांची शिस्त लागतं. मग साखर आणि दही नाही तर दूध घालती आणि देवाला निवड लावते. खा मी खाते तीच खा नाही उठायचं होईना स्वामी हिथंच येऊन जेवा मला आता थकले मी हिथंच जेवा मी केलं की हिथंच भाजी भाकरी खाऊया अशी म्हणते. आता मला उठायच येत नाही तर काय करू सांगा दुखतंय 4 भाकरी करू तर पाय माझे भरून येते ते. एकटं मळायचं कांदा चिरायचा तात्या कालवून करते. आणि आधी काय होतं 5-6 महिने नवीन होतं तेव्हा 5-6 महिन्याची नाचून मंगलची आमच्या भन जेवण करून भन पण यायची राहिली. तात्याला म्हणलं काय ना दुसरे हात म्हणलं पाक माराय झाली मी आहो. सकाळच्या 10 वाजता जेवण बघायचं संध्याकाळच्या 10 वाजता जेवण मिळायचं. गोळ्या खायला मिळायचं नाही त्या. म्हणलं गॅस कटाळ मग मिशन आणली मी वॉशिंग मिशन. वॉशिंग मिशन आणली देवा म्हणलं काय पण कर म्हणलं तात्या मला ती करून द्या हो दे कर्ज देवा सगळं आहे म्हणलं देव करतोय म्हणलं. एवढं केलं वॉशिंग मशीन चालते कुठं आलं. मग पुन्हा चालली की म्हणा पाणी पुरवणं पुन्हा मी पाणी टाकी वर केली उभ्या अंगलं हे करून वर सोडली टाकी पुन्हा आता चालायला लागली वॉशिंग मशीन. मुठी कापड ती सगळं आणलं बघा. आता धुण्यात टेन्शन नाही लादी पुसायची लुटून काढायचं. स्वामीचं नाव घेत बाहेर गेलं तर स्वामी 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 आहे म्हणत पाहून टाकायचा. पुन्हा हात मागे घ्यायचा हातात बळ नाव पायाला चाह्याला ठणका राहायला पुढे ग आणि हे लय ठणका लय सखव माझं स्वामी भक्ती घेऊन स्वामी व्यवस्थित करतात स्वामी हळूहळू. आणि मी पण खरोखर मनापासून ताई स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की लवकरात लवकर तुम्हाला बरं करावं स्वामींनी. काय करायचं मग सकाळी लय केलं पुन्हा फोन केलं फोनचा अनुभव तुमचा ऐकत होती. आणि त्याला म्हणलं आता भाकरी स्वामी 12-12:30 वाजल्या बघा. शेंगा खाल्ल्या शिजलेल्या शेंगा त्या एका शेजारनी दिल्या. आता म्हणलं स्वामी मी शेंगा खाते तुम्हाला काय दिवस 12 वाजेपर्यंत माझ्या हाताने करा येत नाही मला हलका पाना देत नाही सर मी तुम्हाला काय वाढू स्वामी. मी शिळी भाकरी खाते मग माझ्यासमोर तुम्ही शिळी भाकरी घेऊन ग्रहण करा म्हणते मी खाती बाग. मग आता काय नाही होईल तर खडी साखर आम्ही ठेवा देवपूजा झाली आणि मी देवाऱ्यावर ठेवली नाही स्वामी मला बसा येत नाही खाली. टेबल आहे टेबलवर ठेवत्या मूर्ती आणि तसंच पूजन करत्या. टेबलवर संध्याकाळच्या 11 माळी सकाळच्या 11 संध्याकाळच्या 11 उडते माळी आता वाढवायची म्हणते.
नाही, खूप छान अनुभव स्वामींनी तुम्हाला दिला ताई. शेअर लय मला करते मी. अहो लय दांडगा साप अहो मनगटासारखा साप अहो. हो, आणि ती सांगते अगं म्हणलं तेव्हा तेव्हा एक साप बघितला. अगं म्हणलं स्वामी आलं माझं स्वामी समर्थ स्वामी अहो जाऊ नका बिळात जाऊ नका मला दर्शन द्या अहो जाऊ नका बिळात अशी म्हणते की मी. हा, दाखव करू नकोस तिथं कोण म्हणलं ऐकायला नाही. आणि पुन्हा बिळात गेलं पार बरोबर बसली आणि पुन्हा हातावर तोंड बाहेर काढलं आणि माझ्याकडे बघायचं आणि असं मुंडकं करायचं आत घ्यायचं बघायचं मुंडकं करायचं म्हणजे एक कचऱ्या बरोबर अंतर आणून जात होतो आम्ही. हा, हा, हा. कचरावरच अंतर मला दिलं बाई स्वामींनी. मला आनंद झाला खूप. मी कालच्या तुम्हाला म्हणते फोन करायचं सकाळच्या करते आता कवा करतील तर दवाखान्यात गेलं तसं तर पुन्हा म्हणलं आता नेट पण सगळं अनुभवच ऐकत बसते मी. टाक नेट संपला. हा, हा. शेअर करते मी अनुभव. हा. करा हा, चला. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. जर तुम्हाला देखील या ताईंच्या विषयी म्हणजे खरोखरच त्यांना प्रार्थनेची गरज आहे, परंतु त्यांचा विश्वास आहे की माझे स्वामी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच करणार आहेत आणि जे करतात ते चांगलेच करत आहेत आणि त्यांचाच एक आधार देखील आहे. तरी पण माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी स्वामींना प्रार्थना करा की या ताईंना स्वामी तुम्ही लवकरात लवकर बरे करा. ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुम्ही देखील करायची आहे. कारण यांना आधार कोणाचा नाही, कारण जे काही करायचं आहे ते स्वतः करायचं आहे. त्यामुळे आपण नाही त्यांच्यासाठी काही करू शकलो तरी आपण स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना तरी करू शकतो. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.